नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। अहमदनगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध मॉल राजपाल घेऊन आले आहेत 30% ते 70% पर्यंत भव्य डिस्काउंट व भव्य सेल, तसेच आकर्षक खरेदीवर आकर्षक गिफ्ट। आला रे आला राजपाल सेल आला। त्वरा करा आणि आपण सर्व चला आपली खरेदी फक्त राजपाल मध्येच करा। राजपाल सेल अहमदनगर, संगमनेर, नारायणगाव या ठिकाणी येऊन आपली खरेदी करा व मिळवा आकर्षक बक्षिसे। तर या संधीचा ग्राहकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा। संपर्कासाठी संगमनेर 02425 22 22 26, अहमदनगर 0241 2 99 92 99, नारायणगाव 021 32 2 42 13 2। श्रीरामपूर शहर पोलीस ठाणेतर्फे जाहीर आवाहन। श्रीरामपूर परिसरातील सुजाण नागरिकांना याद्वारे श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात येते की शिर्डी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अनुषंगाने दिनांक 10 मार्च 2024 पासून ते दिनांक 6 जून 2024 पावेतो आदर्श आचारसंहिता अंमलात असून अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण देशभरात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024चा निकाल मंगळवारी दिनांक 4 जून 2024 रोजी जाहीर होणार आहे। त्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की कोणीही नागरिक सदर निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियाद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप ग्रुप व इतर तत्सम ऍप्लिकेशनच्या माध्यमाद्वारे कोणत्याही समाजाच्या, जातीच्या, धर्माच्या भावना दुखावतील अशा स्वरूपाच्या पोस्ट, कॉमेंट्स, स्टोरीज, स्टेटस, डिजिटल बॅनर असे प्रकार वरील माध्यमांद्वारे करू नयेत। तसेच कोणाच्याही विरोधात घोषणाबाजी करू नये। डीजे वाजवणार नाहीत, फटाके फोडणार नाहीत, तसेच विनापरवाना विजयी मिरवणूक काढू नये। शक्यतो व्हॉट्सअप ग्रुपच्या ऍडमिन यांनी दिनांक 3 जून 2024 ते दिनांक 6 जून 2024 या कालावधीमध्ये त्यांच्या ग्रुपच्या सेटिंगमध्ये ओनली ऍडमिन करून बदल करून घ्यावा, जेणेकरून ग्रुपमधील कोणताही सदस्य वादग्रस्त पोस्ट ग्रुपवर टाकणार नाहीत व कोणी सदस्याने वादग्रस्त पोस्ट टाकल्याने काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोस्ट करणाऱ्या सदस्यासह सर्व ग्रुप ऍडमिनला जबाबदार धरून त्यांच्या विरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी। पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, श्रीरामपूर तालुका प्रतिनिधी शोएब शहा। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।